आज आपण बनवणार आहोत एकदम पौष्टिक आणि खुसखुशीत 15 ते 20 दिवस टिकणारे शेंगदाणा लाडू। त्यासाठी मी इथे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे। कढई गरम झालेली आहे। आता यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊया। तर आता हे शेंगदाणे आपल्याला एकदम मंद आचेवर व्यवस्थित भाजायचे आहे। आता हे शेंगदाणे आपण 2 बॅचमध्ये भाजून घेऊया। मंद आचेवर हे शेंगदाणे भाजल्यामुळे आतून एकदम खरपूस भाजले जातात, त्यामुळे लाडूची चव ही एकदम अप्रतिम होते। तर आता हे शेंगदाणे आपण व्यवस्थित भाजून घेतलेले आहे। तर एकदम खमंग असे आपले शेंगदाणे भाजले गेलेले आहे आणि साल न करपता हे शेंगदाणे फुटायला पण लागलेले आहे। आता हे आपण काढून घेऊया। तर बघू शकता एकदम छानपैकी आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे। आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड होईपर्यंत आपण दुसरे शेंगदाणे भाजून घेऊया। तर आता हे पसरवून ठेवायचे आहे आणि आता कढई गरम असताना लगेच आपल्याला दुसरे शेंगदाणे पण घालून घ्यायचे आहे। तर आता हे दुसरे शेंगदाणे घातल्यानंतर हे पण आपण असेच खमंग भाजून घेणार आहोत। थोडा वेळ लागतो, पण खमंग भाजल्यामुळे लाडू हे खूपच चांगले होतात। तर आता हे दुसरे शेंगदाणे पण आपण चांगले भाजून घेतलेले आहे। आता हे पण आपण अगोदरच्या प्लेटमध्ये काढून घेऊया। तर शेंगदाणे काढून झालेले आहे। आता हे थंड झाल्यावर आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे। तर आता हे थंड झाल्यावर आपण बघूया। शेंगदाणे आपले पूर्णपणे थंड झालेले आहे। आता हे आपल्याला याची साल काढायची नाही, तर सालीसहित आपण हे दरदरीत वाटून घेणार आहोत। जास्त बारीक पावडर बनवायची नाही। तर हे एकदम बारीक न करता अर्धे अर्धे करून बारीक करून घ्यायचे आहे। तर बघू शकता मी अर्धे बारीक करून घेतलेले आहेत। तर एकदम बारीक न करता दरदरीत अशी पावडर बनवून घेतलेली आहे। आता ही एका भांड्यात काढून घेऊया आणि दुसरे पण असेच बारीक करून घ्यायचे आहे। आता हे दुसरे उरलेले शेंगदाणे पण आपण असेच बारीक करून घेऊया आणि हे वाटताना कंटिन्यू मिक्सर न चालवता चालू बंद करून बारीक करायचे आहे, म्हणजे आपल्याला हवी तशी पावडर बनवता येते। तर आता हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून झालेले आहे आणि वाटून घेतलेले आहे। तर बघू शकता आपली एकदम हवी तशी पावडर आपली तयार झालेली आहे। तर आपण हे अर्धा किलोचे लाडू बनवणार आहोत। अर्धा किलो शेंगदाण्यासाठी मी अर्धा किलोला थोडासा कमी गूळ घेतलेला आहे। गूळ हा तुम्ही फोडून घेऊ शकता किंवा किसून पण घेऊ शकता। तर मी हा सुरीने कापून घेतलेला आहे। आता हा गूळ आपल्याला बारीक केलेल्या शेंगदाण्याच्या पावडरमध्ये घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे। तर चला आता हा गूळ आपण या शेंगदाण्यामध्ये एकदम व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया, कारण आता हे मिश्रण आपल्याला पुन्हा बारीक करून घ्यायचं आहे। त्यामुळे गूळ आणि शेंगदाणे हे एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर शेंगदाणे आपले गुळामध्ये छानपैकी मिक्स करून झालेले आहे। आता आपण थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि बारीक करून घेऊया। त्यामुळे गूळ आणि शेंगदाणा एकदम एकजीव होईल आणि आपल्याला लाडू बनवताना पटकन बनवता येईल। तर आता हे आपण बारीक करून घेऊया। तर आपण पुन्हा बारीक करून घेतलेला आहे आणि लाडू आणि शेंगदाणे बघू शकता एकदम छानपैकी एकजीव झालेले आहे। असं मी सगळं गूळ आणि शेंगदाणा बारीक करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। तर वेलची पावडर घातल्यानंतर मिक्स करून घेतलेला आहे। आता याचे मी तुम्हाला जराही तूप न वापरता लाडू बनवून दाखवणार आहे। वेलची पावडर आपले छानपैकी मिक्स झालेली आहे। आता याचा मी एक जराही तूप न वापरता लाडू बनवून दाखवणार आहे। बारीक केल्यानंतर तेल सुटतं आणि गूळही आपला चिकट असतो, त्यामुळे लाडू हे आपले सहज बनतात। तर आता चला आपण याचा लाडू बनवून घेऊया। तर आपल्याला जेवढ्या आकाराचा लाडू पाहिजे तेवढं मिश्रण घ्यायचं आहे आणि दाबून दाबून आपल्याला छानपैकी गोल लाडू करून घ्यायचा आहे। तर बघू शकता जराही तूप न वापरता आपला लाडू किती छानपैकी बनला आहे। एकदम गोल गोल आणि खुसखुशीत असा लाडू बनला आहे। आता हा बाजूला ठेवूया आणि आता उरलेल्या मिश्रणामध्ये मी 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि आता हे तूप आपल्याला एकदम छानपैकी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपले मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याचे लाडू बनवून घेऊया। तर मी तुम्हाला अगोदर दाखवलंच आहे की तूप न घालताही याचे लाडू वळले जातात। तर तुम्ही तूप वापरलं नाही तरी चालेल। तर आता आपण हे एक एक करून लाडू वळून घेऊयात। तर लाडू हे आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे छोटे किंवा मोठे बनवायचे आहे। तर एकदम छानपैकी असा लाडू वळला जातो। तर बघू शकता आपला एक लाडू तयार झालेला आहे। तर एकदम खुसखुशीत आणि पौष्टिक असा लाडू आपला तयार झालेला आहे। आता सगळे लाडू आपण असेच बनवून घेऊया।
तर मी दुसराही लाडू असा बनवून दाखवते. तर बघू शकता एकदम झटपट होतात आणि हे लाडू जर तुम्ही 15 ते 20 दिवस ठेवले तरी खराब न होता टिकतात, जराही खराब होत नाही. तर चला आता हे सगळे लाडू आपण बनवून घेऊया. तर आपला दुसरा पण लाडू असा तयार झालेला आहे. आता हे सगळे लाडू बनवून झालेले आहे. आजची रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर आपले लाडू इथे सगळे तयार झालेले आहे, बघू शकता. तर सगळे लाडू अवघ्या कमी वेळेमध्ये तयार झालेले आहे. तर आपले लाडू कसे वाटले ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता यातला मी एक तोडून दाखवते. तर बघू शकता खुसखुशीत असा हेल्दी लाडू तयार आहे.